आणि पेपर देण्याच्या आधी झोपी जाईन वाटलं पण नव्हतं. आता नेमकं काय काय घडलं ते तुम्ही पहा तुम्हीच पुढे. तर काय चलय गावकरी मित्रांनो, आज सकाळी सकाळीच आईने नाकामध्ये पाणी टाकून उठील तर त्याच्याचमुळे पुरेपार उमराने डोळे सुजून गेले. आता तुम्ही म्हणता एवढ्या रामपर्यात निघाल्या तर कुठं, कारण का आपल्याला जायचं होतं जुंधळा पाडण्यासाठी. आपल्या इकडल्या सकाळ सकाळचं गावाकडलं वातावरण कसं आहे ते एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा बरं. आणि आपण काल पण हे एवढा जुंधळा पाडून टाकला होता आणि सोबत सोबतच हातात घेतला इळा आणि लागलो कापण्यासाठी. आता कापाय रावलो लावरे गाणं. आपण काम करालो की नाही त्याच्यासाठी या बगळ्याला वाट लावली काम घेण्यासाठी. आणि घरच्याचं पण एवढं मनावर धरलं नाही बघा. आपण जसं काम करू लागले तस तसं आपल्याच माग मग काय हो, एवढा मोठा माणूस काम करून घेण्यासाठी आला म्हणल्यास तर काम करणं तर भाग्यच. इथं अर्ध्या तासामध्ये पाडून टाकलं. घरी जाऊन तोंडावर 1-2 फटके मारून निघाल तो पेपर देण्यासाठी. अरे बडव्या कशाला हे सगळं कर. अरे खरं आहे. आणि आपल्याला पेपर देण्यासाठी कुठं जात होतं, नेहरू नगरला. म्हणजे आपल्या गावापासून फक्त 20 किलोमीटरवर आहे. त्याच्या अगोदर सर्वात आधी घोडच फाटा वलांडला आणि आसपासच्या छोट्या छोट्या टंडी आणि वाड्या वलांडला. आणि आलो या सुंदरच्या वातावरणाचा आनंद घेत नेहरू नगर मध्ये. आणि या कॉलेजमध्ये आल्यानंतर काही घाला की न घाला मग गळ्यामध्ये मंगळसूत्र पण घालून टाकलं आणि थोडंसं अर्धा तास इथं थांबून लगेचच पेपर पण भरला. रस प्यायला ये म्हणलं माय. आणि पेपर दिला तर कसा 3 तासाचा 2 तासामध्ये देऊन टाकला. आता सकाळपासून 1 वाजेतोर पेपर दिल्यानंतर पोटाला लागली होती कडाक्याची भूक. त्याच्यामुळे कॉलेजच्या बाहेर येऊन त्याच्यामुळे इथं हनुमान मंदिरापाशी येऊन बसलो. फुरटीचा चुसका मारून गेलो हनुमंतरायाच्या गोदीमध्ये झोपी. आणि थोडीशी इथं झोपी लागलीच होती की तितक्या टाइम पण झाला आपल्या प्रॅक्टिकलचा. मी आता मध्ये जाऊन प्रॅक्टिकल देऊ शकतो ना, तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून टाका. आता इथून पुढे तर तुम्हाला दररोजच ब्लॉग बघायला भेटते. त्याच्यामुळे चला राधे राधे बरं.